नमस्कार, मी भीमराव कराळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। बघा, आज विषय चर्चेला घेऊन आलोय म्हणजे पुण्याचा किंग कोण, म्हणजे पुण्यामध्ये कोणाची दहशत जास्त आहे आणि पुण्यामध्ये किती गुन्हेगारी टोळ्या कार्यरत आहेत, त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती। आणि तर बघा, चला आपण चर्चेला सुरुवात करूया। एकेकाळी बघा, पुण्यामध्ये आंदेकर गँग, माळवदकर गँग, तसंच तळेगाव वगैरे त्या पट्ट्यामध्ये चंदा टकले, सुरेश टकले, गवळी गँग, अशा अनेक गँग, तसंच छोटा राजन गँग, दाऊद गँग यांचं मुंबईवरून हस्तक्षेप असायचा पुण्यामध्ये। आणि पुण्यामध्ये देखील मोजक्या अशा गँग होत्या, एक दोन तीनच गँग होत्या, फार मोठ्या अशा नव्हत्या। परंतु आता सध्या बघा, पुण्यामध्ये जवळपास 10 ते 12 टोळ्या अशा मोठ्या मोठ्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्यांचा प्रत्येकाचा इलाका ठरलेला आहे की तेवढ्या एरियामध्ये त्यांची दहशत आहे। आता काही जणांची दहशत ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे, म्हणजे जसं आता काही जणांची पुणे शहरात किंवा पुण्यावरती पकड आहे काही जणांची। तर त्यापैकी बघा, आता सगळ्यात अगोदर म्हणजे हे गुन्हेगारीकरणाचं जास्त हे कधीपासून जास्त आलं बघा, 2014 मध्ये जे गजानन मारणे यांना अटक करण्यात आली होती, त्यानंतर मात्र फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांना जामीन झाला होता। मुंबईच्या तळोजा जेलमध्ये होतं गजानन मारणे हे होता। गजानन मारणे यांची सुटका झाल्यानंतर बघा, गजानन मारणे तिथून 300 गाड्याचा ताफा घेऊन पुण्याच्या दिशेने आला होता। त्यानंतर मात्र पोलिसांनी साहजिकच पुन्हा कारवाई केली, खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली, नंतर जामीन मिळाला। आता बघा, 2025 मध्ये पुन्हा मोक्याअंतर्गत कारवाई करण्यात आली। मुरलीधर मोहोळ यांचा भारतीय जनता पक्षाचा जो कार्यकर्ता होता, या कार्यकर्त्याला मारहाण झाली, त्या मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आणि चंद्रकांत दादा पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्या राजकीय वादातून गजानन मारणे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला। तर बघा, निलेश गायवळ गँग आणि मारणे गँग, म्हणजे निलेश गायवळ हे गजानन मारणे यांच्या टोळीमध्ये गँगमध्येच पूर्वी होते, परंतु त्यांचं अंतर्गत वादातून पुन्हा 2 टोळ्या निर्माण झाल्या आणि या दोन्ही टोळ्यांचं पुण्यावरती वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सध्या जोरदार प्रयत्न आहेत। आता पुण्यामध्ये किती गँग आहेत त्या आणि कुठल्या कुठल्या गँगचं म्हणजे टोळीचं कुठल्या एरियामध्ये आपलं वर्चस्व आहे ते आपण बघा। आता निलेश गायवळ गँगचं कोथरूड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वास्तव आहे। तसंच बघा, शरद मोहोळ मोठागाव या ठिकाणी शरद मोहोळ टोळीचं वास्तव्य आहे। बाबा बोडके भोर आणि रेवारपेठ या परिसरामध्ये बाबा बोडके यांच्या गँगचं सक्रिय असे टोळे आहे। तर राकेश भरणे या गँगचं थेरगाव परिसरामध्ये, थेरगाव आणि थेरगावच्या आजूबाजूला या परिसरामध्ये दहशत आहे। दुसरी बाल्या वागेरे या गँगचं पिंपरी चिंचवड, म्हणजे पिंपरी आणि पिंपरी परिसर या परिसरामध्ये दहशत आहे। तर दुसरं नाव बघा, पिंट्या ढवळे या गँगचं टोळीचं अप्पर इंदिरानगर हा जो परिसर आहे, म्हणजे जसं आपण कात्रजच्या वरती गेलो पुण्यातून, तर त्या परिसरामध्ये पिंट्या ढवळे गँगचं दहशत अशी प्रचंड आहे। तर दुसरं बघा, बंट्या पवार हे सिंहगड परिसरामध्ये, म्हणजे सिंहगड रोडचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये या बंट्या पवार या गँगची दहशत मोठ्या प्रमाणात आहे। तर शेवटचं नाव बघा, विठ्ठल शेलार ही सुद्धा टोळी मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय आहे आणि या टोळीची मुळशी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दहशत आहे। आता बघा, काही जणांचा इन्काउंटर झालेला, म्हणजे इन्काउंटर किंवा टोळीवादातून हत्या झाली, असं श्याम दाभाडे, म्हणजे तळेगावचं बघा, चंदा टकले, सुरेश टकले एकेकाळी नाव होतं, श्याम दाभाडे म्हणून पण एक मोठं नाव होतं।
तर श्याम दाभाडे याची देखील हत्या झाली होती. त्यानंतर बघा संदीप मोहोळ, आपण पाहिलं असेल पाठीमागच्या काळामध्ये पुण्यामध्ये जी हत्या झाली म्हणजे टोळी युद्धातून, ते संदीप मोहोळ. आणि आप्पा लोंढे यांची उरळी कांचन या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात अशी दहशत होती आणि आप्पा लोंढे यांचीही हत्या करण्यात आली होती. तर बघा, हे आपल्या पुण्यामध्ये ज्यांची दहशत आहे असे ह्या गुन्हेगारांची नावे. आणि या गुंडांच्या हे जे गुंड आहेत यांच्या व्यवसाय जर आपण म्हटले तर जागा खरेदी विक्री, बिल्डिंग, म्हणजे असे विविध जे काही कंस्ट्रक्शन. आता पुणे शहर म्हणजे झपाट्यानं वाढणारं शहर आहे आणि त्याच पट्टीमध्ये पुणे शहरामध्ये दहशत, गुन्हेगारीकरण हे देखील त्याच झपाट्याने वाढत चाललेलं आहे. म्हणजे पुण्याचा कुठला असा भाग शिल्लक राहिला नाही. जसं हडपसर जरी म्हटलं आपण तरी हडपसर मध्ये सुद्धा इथं टिप्पू पठाण म्हणून एक गुन्हेगार, त्याच्यावरती देखील मोक्याअंतर्गत कारवाई झालेली आपण पाहिलेलं आहे. असं प्रत्येक भागामध्ये जो कुठला भाग असा शिल्लक राहिला नाही की त्या ठिकाणी गुन्हेगारीकरण नाही आणि गुन्हेगारी करण्याच्या टोळ्या आहेत. या टोळ्या मात्र सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय झालेले आहेत. आणि गुन्हेगारीकरण म्हणजे झपाट्यानं श्रीमंत होण्याचा एकमेव मार्ग आहे. म्हणजे ज्यामध्ये तुम्ही गुन्हेगारी क्षेत्रामध्ये वळला तर झपाट्याने करोडो रुपयांची संपत्ती, करोडो रुपयांची माया तुमच्याकडं तात्काळ जमा होते. त्याचंच नाव गुन्हेगारीकरण, गुंडगिरी. परंतु हे सगळ्यालाच जमतं असं नाही. हे ज्याला जमतं त्यालाच जमतं. काही मोजक्याच लोकांना ह्या गोष्टी जमतात. ज्याला कार्यकर्ता सांभाळता येतो, म्हणजे ज्याला नेतृत्व करता येतं, त्यालाच या सगळ्या गोष्टी करता येतात. असे अनेक बाई निर्माण झाले आणि अनेक बाई संपले. म्हणजे आजवर किती आले आणि किती गेले. प्रत्येक वेळेस नवनवीन बाई हे तयार होतात, नवनवीन बाई आपल्याला पाहायला मिळतात. तर बघा, हे पुण्याचे सगळे गुन्हेगार जे आपण पाहिले, पुण्यामध्ये ज्यांची दहशत आहे, ज्याला सर्वसामान्य माणूस घाबरतो, ते हे गुन्हेगार. बघा, असेच आपण नवनवीन व्हिडिओ बनवत असतो, लोकांना माहिती सांगत असतो. त्यातलं अनेकांचा आपण व्हिडिओ देखील पाठीमागचे पाहिले असतील की अनेक गुन्हेगारांचे आपण व्हिडिओ बनवत असतो. त्याची दहशत किती, कुठल्या भागामध्ये आहे असं देखील बनवत असतो. तर आज एवढंच. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देखील सविस्तर माहिती, म्हणजे कोणावरती किती गुन्हे दाखल आहे, काय आहे, याची देखील आपण माहिती पाहणार आहोत. आणि त्यातल्या एखाद्या दुसऱ्याचा इंटरव्ह्यू देखील मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे की बाबा गुन्हेगारीकरण कशा पद्धतीनं काय, असा देखील इंटरव्ह्यू घेण्याचा देखील मी प्रयत्न करणार आहे. तर आज पुरतं एवढंच. कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.